नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 28 एप्रिल, आज निफ्टीची आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. मित्रांनो, आजचं मार्केट आपण पाहिले असेल. आजचं मार्केट सुद्धा वोलेटाईल होते. चला तर आजच्या मार्केटवर आपण डिस्कस करूया की आपण काल ज्या पद्धतीने अनालिसिस केले त्याच पद्धतीने आज मार्केटमध्ये तसं घडले आहे का. तर मित्रांनो, आता आपण स्क्रीनवरती पाहूया. मित्रांनो, सकाळी मार्केट गॅप डाऊननी पडले खाली, त्यानंतर प्राइस पुन्हा एक बाउन्स बॅक दिला, वरती आली. आपण काल 24,076 निफ्टी साठी हा एक स्ट्रॉंग सपोर्ट सांगितला होता. प्राइसनी तो रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राइस खाली गेल्यामुळे हा रेजिस्टन्स झाला. त्यानंतर प्राइस 24,150 हा काल आपण एक रेजिस्टन्स सांगितला होता. मित्रांनो, तो रेजिस्टन्स सुद्धा प्राइसनी ब्रेक केला. 24,181 या ठिकाणी जाऊन प्राइसनी रेजिस्टन्स घेतला. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी निफ्टीने एक डबल टॉप बनवलेला आहे. त्यानंतर प्राइसनी पुन्हा हा 24,150 चा सपोर्ट ब्रेक केला. ही ग्रीन कॅन्डल जेव्हा झाली मित्रांनो, त्याच्या खाली आपल्याला सेल करायचा होता. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शनला बाय करायचे होते. तर तो इन द मनी पुट ऑप्शन किती वाढला? आपण एक्सपायरीला 24,200 चा इन द मनी पुट ऑप्शन आपण या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण पहा, ही जी ग्रीन कॅन्डल आहे मोठी, $89 चे तिथे आपल्याला बाय मिळाला या कॅन्डलला. त्यानंतर प्राइस मित्रांनो कुठे गेली पहा, 89 ची प्राइस जवळजवळ 240 गेली. म्हणजे जवळजवळ आपल्याला या ठिकाणी डबलच्या पेक्षा जास्त प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने मित्रांनो, बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय घडले ते आपण आता पाहूया. बँक निफ्टी मध्ये आपल्याला आज काय ट्रेड मिळाला ते आपण चेक करूया. बँक निफ्टी साठी मित्रांनो काल आपण 56,217 हा सपोर्ट सांगितला होता. कारण प्राइस या ठिकाणी बंद झाली होती कालचा क्लोजिंग. हा सपोर्ट ब्रेक केला कारण प्राइस गॅप डाऊन पडली. 55,576 हा एक सपोर्ट सांगितला होता काल आपण. प्राइसने हा रेजिस्टन्स ब्रेक केला कारण प्राइस जेव्हा सपोर्ट ब्रेक करते त्यानंतर तीच सपोर्ट नंतर रेजिस्टन्स मध्ये तो सपोर्ट कन्वर्ट होतो. प्राइसने हा रेजिस्टन्स मित्रांनो ब्रेक केला, प्राइस खाली रिटेस्ट झाली, पुन्हा वर आली आणि प्राइसने पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण टायमिंग पाहूया. 11:05 या रेड कॅन्डलला इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला बँक निफ्टी मध्ये बाय करायचा होता. तर मित्रांनो, हा मी 56,100 चा इन द मनी पुट ऑप्शन लावलेला आहे. 11:05 ही कॅन्डल आहे. या कॅन्डलचं क्लोजिंग बघितलं तर 226 आहे. 226 ला आपल्याला मित्रांनो 11:05 बँक निफ्टी मध्ये बायचा कॉल मिळाला. त्यानंतर प्राइसनी 720 चा हाय मारलेला आहे. 235 ते 720 जवळजवळ डबल पेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बँक निफ्टी मध्ये आज पाहायला मिळाले. कारण की आज मंथली एक्सपायरी होती निफ्टी आणि बँक निफ्टीची. आपण ज्या पद्धतीने काल अनालिसिस केलं त्या पद्धतीने आपल्याला पुट साइडला एक जबरदस्त ट्रेड आज पाहायला मिळाला. तर मित्रांनो, उद्या बुधवारी फ्रेश एक्सपायरी, निफ्टीची नवीन वीकली एक्सपायरी आणि बँक निफ्टीच्या नवीन मंथली एक्सपायरी मध्ये आपल्याला कशा पद्धतीने अनालिसिस करून उद्या सुद्धा एक चांगला ट्रेड करून आपण उद्या चांगले प्रॉफिट कमवू शकतो ते आपण आता स्क्रीनवरती पाहूया. तर मित्रांनो, मी आता निफ्टी 50 चा चार्ट लावलेला आहे. मित्रांनो, आता उद्या आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचे अनालिसिस करून एक चांगला ट्रेड घ्यायचा आहे त्याचं आपण आता थोडक्यात अनालिसिस करूया. 24,076 मित्रांनो, हा उद्यासाठी निफ्टीला एक रेजिस्टन्स असणार आहे आणि 23,957
आजचा जो काही डे लो आहे हा उद्यासाठी आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. हा सपोर्ट जर ब्रेक केला तर निफ्टीचं डायरेक्शन डाऊन साइडला होईल. आणि जर हा रेजिस्टन्स जर निफ्टीने ब्रेक केला रिटेस्ट करून तर नेक्स्ट टार्गेट निफ्टी मध्ये 24,150 हे आपल्याला बाय साइडला पाहायला मिळेल. आणि डाऊन साइडला मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला टार्गेट पाहायला मिळू शकते ते आपण पाहूया. जर निफ्टीने 23,957 हा जर सपोर्ट उद्या ब्रेक केला, प्राइस या ठिकाणी ट्रेड केली, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइस रिटेस्ट झाली, याच्या खाली गेली पुन्हा, तर आपल्याला या ठिकाणी सेल करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुट बाय करायचं आहे इन द मनी. आणि या सपोर्टच्या वर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे रेजिस्टन्सच्या वर. आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 23,812 हे सेल साइडला उद्या निफ्टी मध्ये टार्गेट आपल्याला उद्या इंट्राडे साठी पाहायला मिळू शकते. त्यानंतर मित्रांनो एक दुसरा सिनेरिओ काय होऊ शकतो, प्राइस या ठिकाणी मित्रांनो ओपन झाली क्लोजिंगच्या इथे आणि या ठिकाणी ग्रीन कॅन्डल झाली स्ट्रॉंग, तर आपल्याला ग्रीन कॅन्डलला बाय करायचं आहे. इन द मनी कॉल ऑप्शन या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि याचे टार्गेट इंट्राडे साठी मित्रांनो 24,076 आहे, हे पहिलं टार्गेट असेल. आणि या टार्गेटला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट 24,150 आपल्याला इंट्राडे मध्ये उद्या पाहायला मिळू शकते. तर यासाठी मित्रांनो आपण इन द मनी कुठला कॉल ऑप्शन घेतला पाहिजे तर त्याच्यावरती आपण जरा डिस्कशन करूया. निफ्टी आता 23,995 या ठिकाणी क्लोज झालेला आहे. याचाच अर्थ आपल्याला उद्या 23,900 चा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला ऍड करायचा आहे स्क्रीन वरती. त्यानंतर 24,100 चा पुट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. तर मी आता या ठिकाणी स्क्रीन वरती ऍड करतो. तर मित्रांनो मी या ठिकाणी 23,900 चा कॉल ऑप्शन आणि 24,100 चा पुट ऑप्शन स्क्रीन वरती ऍड केलेला आहे. पाच मे ची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. आता त्याच्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार ते पाहूया आपण. $24,100 पुट ऑप्शनला 281 हा रेजिस्टन्स असणार आहे. आणि 232 हा सपोर्ट असणार आहे. ज्यावेळेस प्राइस हा रेजिस्टन्स ब्रेक करेल तर तुम्हाला अप साइडला टार्गेट मिळेल आणि याच्याच खाली आपल्याला एसएल लावायचा आहे. आणि डाऊन साइडला मित्रांनो जेव्हा ह्या प्राइसला रिटेस्ट करून सेल देईल त्यावेळेस आपल्याला आता हा पुट ऑप्शन झाला तर आपल्याला या ठिकाणी कॉल बाय करायचा आहे. आता या रेंज मध्येच उद्या मार्केट ट्रेड करणार आहे. ज्यावेळेस ही रेंज ब्रेक होईल याचाच अर्थ पुट खाली जाणार आहे. पुट खाली जाणार याचाच अर्थ कॉल वाढणार आहे. मग आपल्याला कॉल साइडला ट्रेड घ्यायचा आहे. आणि ही रेंज जर ब्रेक केली 281 तर आपल्याला पुट मध्ये एंट्री घ्यायची आहे. तर आता आपण कॉल साइडचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया. तर मित्रांनो 23,900 चा आपण या ठिकाणी इन द मनी कॉल ऑप्शन लावलेला आहे 5 मे वीकली एक्सपायरीचा. तर आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया.
मित्रांनो 261 हा कॉल साइडला 23,900 च्या कॉल साइडला हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आणि 360 हा रेजिस्टन्स असणार आहे. ज्यावेळेस उद्या मार्केट ज्यावेळेस उद्या ओपन होईल या लेवलला जर ब्रेक केले तर आपल्याला कॉल साइडला एंट्री घ्यायची आहे. तुम्हाला 1:2 टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल अप साइडला. याच्याच खाली आपल्याला एसएल लावायचा आहे आणि जर ही रेंज जर ब्रेक केली उद्या तर याचाच अर्थ मार्केट खाली पडणार आहे, कॉल खाली जाणार आहे, आपल्याला पुट साइडला एंट्री घ्यायची आहे. तर मित्रांनो 23,900 चा कॉल ऑप्शन आणि 24,100 चा पुट ऑप्शन याचे आपण आज सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत आणि ते जेव्हा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक होतील त्यासोबत आपल्याला निफ्टीचा पण चार्ट पाहायचा आहे. निफ्टी पण त्यावेळेस त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक करते का, असे दोन्हींचे कॉम्बिनेशन करून उद्या आपल्याला निफ्टी मध्ये ट्रेड घ्यायचा आहे. तर मित्रांनो बँक निफ्टी मध्ये आपण कशा पद्धतीने अनालिसिस करू शकतो ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो बँक निफ्टी साठी उद्यासाठी आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे तर आपण आता ते स्क्रीन वरती पाहूया. 55,737 हा बँक निफ्टी साठी उद्या आपल्याला रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि आजचा जो काही डे लो आहे 55,255 हा आपल्याला उद्या सपोर्टचं काम करणार आहे. 55,255 ला जर बँक निफ्टीने ब्रेक केले तर तुम्हाला 54,769 हे सेल साइडला बँक निफ्टी मध्ये उद्या टार्गेट पाहायला मिळेल. आणि जर बँक निफ्टीने 55,737 या रेंजला जर ब्रेक केले तर तुम्हाला पहिले टार्गेट 55,976 पाहायला मिळेल आणि या रेंजला सुद्धा ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट 56,217 हे बाय साइडचे टार्गेट आणि सेल साइडचे टार्गेट बँक निफ्टी साठी उद्या असणार आहे. आणि आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन जमलं तर घ्यायचं आहे, कारण की ज्यावेळेस निफ्टी किंवा बँक निफ्टीची एक्सपायरी होती मंथली एक्सपायरी त्यानंतर त्याच्यामध्ये प्रीमियम खूप जास्त हाय असतो. साधारण तुम्हाला 1200-1300 ला इन द मनी चा प्रीमियम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर सगळ्यात बेस्ट तुम्ही निफ्टी मध्ये ट्रेड करू शकता. निफ्टीचा प्रीमियम तुम्हाला 200, 250, 300 पर्यंत मिळू शकतो. बँक निफ्टीचा तुम्हाला 1000 च्या पुढे इन द मनीचा प्रीमियम कॉल साइडचा किंवा पुट साइडचा पाहायला मिळेल. जर तुमचं कॅपिटल नसेल तर तुम्ही निफ्टी मध्ये विकलीचे ऑप्शन मध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टी बँक निफ्टीचे उद्यासाठी अनालिसिस केलेले आहे. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे ते आपण आज आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याचे कॉल ऑप्शन्स काय आहेत, पुट ऑप्शन्स पण आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केलेले आहेत. ज्यावेळेस हे सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक होतील त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला छोटासा स्टॉप लॉस लावून आपण जे काही टार्गेट 1:2 ठेवणार आहे ते टार्गेट पर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. कारण की लोक काय करतात की टार्गेट छोटे ठेवतात, स्टॉप लॉस मोठा लावतात आणि शक्यतो ऑप्शनला तुम्ही कधीच होल्ड करू नका, कारण की झिरो व्हायला वेळ लागत नाही. तुमचं कॅपिटल पूर्ण संपून जाईल आणि तुम्ही पुन्हा शून्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी स्टॉप लॉस नावातच आहे स्टॉप लॉस. ज्यावेळेस आपली प्राइस आपल्या अपोजिट जाईल त्यावेळेस आपल्याला ट्रेड मधून एक्झिटच व्हायचं आहे, आपल्याला त्याला होल्ड करायचं नाही. त्यामुळे स्टॉप लॉस लावून काम करा आणि टार्गेट जास्तीत जास्त मोठं घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.